चला पंच, सामना चालू करायचा आपण. पहिला चेंडूवर येतोय दणदणीत खणखणीत असा चौकार. चौकाराने खाता खोलतोय. बनवली संघाचा खाता उघडतोय 4 धावेने. पुन्हा एकदा येतोय 4 धावेंसाठी चौकार. पुन्हा एकदा ऑफ साईडला कट केला आणि गेलाय 4 धावेंसाठी. बॅक टू बॅक दुसरा चौकार. बॉलर तयार सज्ज होते. पुन्हा एकदा गेलाय चौकार. पुन्हा एकदा 4 धावेंसाठी आलाय चौकार. बॅक टू बॅक 3 चौकार. आजच्या दिवसातील दुसऱ्या चौकाराची पाहायला मिळते आपल्याला. पुन्हा एकदा दन दन करत येतोय आणि हा आलाय 5वा चौकार. धाव संख्या झाली ती 20. बनवली संघाची धाव संख्या झाली 20. दुसरा गोलंदाज तयार होतोय तो सुनील. बॉलर तयार. बॅट्समन सज्ज. पाहूया उंचावर मारण्याचा प्रयत्नात आणि एकच धाव. 1 धावेने धाव संख्येत भर होते ती 21. पण स्ट्राईकला आणण्याचा काम केलंय ते संतोषला, ज्याने बॅक टू बॅक 5 चौकार दाखवले आपल्या बॅट. पुन्हा एकदा आणि चांगली अशी फिल्डिंग पाहायला मिळते आपल्याला मागच्या फिल्डरांकडनं.
उंचावरून मारण्याचा प्रयत्नात आणि 2 धावा. निर्धावाचा चेंडू पाहायला मिळाला आपल्याला बॉलरकडनं. अजूनही दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा निर्धावाचा चेंडू. मागे आउटफील्ड पास असल्यामुळे गेला दन करत चौकार. 1+4 अशा 5 धावा. पाहूया पुन्हा एकदा. थँक्यू. याच दरम्यान आपण पाहू शकाल आजच्या दिवसातील उगवता दिवस DOBचा दिवस आपल्याला पाहायला मिळतो या स्पर्धेचा. या ठिकाणी बघितले गेले तर सिद्धिविनायक क्रिकेट संघ अजित ही स्पर्धा काराव. अजित यस बॉल चेक करू का? यस अंपायर्स खेळपट्टीच्या बाहेर पडलं तर नो ना. कलरच्या जी पट्टी आहे त्यामध्ये बॉल पडलाय. मग आयोजकांचा निर्णय काय आहे? आयोजक विजय डोके तब्बल विचार केला तर दुसऱ्यावर हाताळलं जाते. आपण पाहायला गेलं तर 30 धावा धावफलकावर या ठिकाणी लागल्या गेल्यात. फर्स्ट इनिंग पूर्वार्धाचा या ठिकाणी बघितले गेलं तर खेळ चालू आहे. अद्याप पहिल्या ओव्हरमध्ये बघितले गेले तर पहिल्याच ओव्हरला 20 धावा. एस इट इज नो बॉल असेल. अतिशय योग्य आणि चांगला निर्णय दोन्ही संघांसाठी दिला जाईल. 30 धावसंख्या भरल्या गेल्यात. वैयक्तिक विचार केला अंकुशचा तर 4 चेंडू फेस केले. 3 या धावसंख्येवर खेळ केला जातोय. त्याच दरम्यान विचार केला संतोषचा तर 7 चेंडू 21 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. सुनील हा गोलंदाज आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव, तिसऱ्या चेंडूवर 2 धावा आणि चौथा आणि पाचवा चेंडू या ठिकाणी मात्र
निर्धाव आला आहे आणि वाईड प्लस 4 सुद्धा आला गेला, त्यानंतर अजून एक वाईड, म्हणजे या ओव्हरमध्ये सुद्धा चांगल्या धावा. यस, इट इज वाईड. हा निर्णय चांगला आहे मी म्हणेन, कारण आपण जी खेळपट्टी आखताना त्या खेळपट्टीच्या बाहेर जर चेंडू पडला तर 9 दिला जातो. या ठिकाणी बघितलं गेलं तर अतिशय चांगला निर्णय या ठिकाणी विजयजी ढोके यांच्या माध्यमातून स्वतः आयोजक आहेत आमचे परममित्र, एक पारिवारिक सदस्य, त्यांचं या स्पर्धेच्या वतीने सरचे स्वागत असेल. हाही चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप, अंकुशने थोडासा नाराज केला. या ठिकाणी बघितलं गेलं तर आज कुठेतरी बहुनोली संघाची कमतरता भासते. या ठिकाणी मात्र रुपेश पादीर काही कारणास्तव आज उपस्थित नाही. या ठिकाणी बघितले गेले तर चांगली ही खेळपट्टी आपण पाहतोय. बघता क्षणी प्रेमात पडाव्या एवढ्या चांगल्या ट्रॉफीज या ठिकाणी बघितल्या जात आहेत, अतिशय चांगल्या ट्रॉफीज. 4थ्या क्रमांकाचं जरी पारितोषिक आलं ना तरी गाडीवर ट्रॉफी नेताना खेळाडूंना वाटेल की आम्ही फर्स्ट प्राइज मारले गेलाय. अव्वल दर्जाचं आयोजन आपण पाहतोय. दरवर्षी असंच आयोजन असतं, यावर्षी काहीतरी आगळं वेगळं सोच या ठिकाणी पाहायला मिळाली. सेकंड कॅमेऱ्याच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते. कॅमेरामॅन देवा आवटे आणि आमचे जवळील मित्र, काळजाचा टोका म्हटलं तर हरकत नाही, या रोशन मादरे, मॅन फ्रॉम चिखलोली. त्यानंतर ऑपरेटरच्या भूमिकेत फटका चांगला आहे की आपण त्याच्या फेकून दिला. त्या ठिकाणी शतरक्षक उपस्थित आहे. त्या फलकावर एकच धाव. सलामीची जोडी अजूनही मैदानात आपल्याला पाहायला मिळते. त्या फलकावर धावसंख्या एका धावेने आपलं पुढे सरकेल. पहिल्या ओव्हरमध्ये 21 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये बघितलं गेलं तर 9 धावा. तिसऱ्या ओव्हरची सुरुवात करत असताना चांगली सुरुवात सागर हा गोलंदाज आपण पाहतोय. एक धाव येत्या आणि ऑपरेटरच्या भूमिकेत आपण पाहू शकाल ब्रदर्स स्पोर्टचे सर्व आधारस्तंभ म्हटलं तरी हरकत नाही, आमचे जवळील मित्र विकेजी पारदी यांचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत. हा चेंडू चांगला आहे, शॉटन फुल करण्याचा प्रयत्न होता, जोरदार अपिली केली जाते. अपिली आपण करता तर मेन पंचांकडे अपिली करा. त्या ठिकाणी बघितलं गेलं तर अपिली नेहमीच आपण मेन पंचांकडे करत जा. अमित इंजिनियर 11 बहुनोली हा सिंगा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या दरम्यान दहीसर ब असा बिग फाईट लढत आपल्याला पाहायला मिळते. हा फटका चांगला आहे, आपण त्याच्या ट्रॉफी केन दिला, फ्लिक शॉट पाहायला मिळालाय. अंकुशच्या बॅटमॅन बराच काळ हा चेंडू, मात्र फाईनचा हा फटका पाहायला मिळाला. चुकीचा चेंडू होता, फाईनचं क्षेत्र निवडलं. त्या ठिकाणी बघितलं गेलं तर हा एक चौकार पाहायला मिळालाय आणि या चौकाराच्या मदतीने फलक वेगाने फ्लाय होईल. फलकावर धावसंख्या आपण पाहू शकाल इन ॲक्शन मध्ये ऑन स्कोर बोर्ड टीम या लागत असताना अमित इंजिनियर 11 बहुनोली या संघाच्या हा धावा 35 विदाउट लॉस. हा चेंडू चांगला आहे, लाईन चांगली आहे, परंतु थोडंसं चेंडू पडल्यानंतर कुठेतरी वळण घेतलं. ऑफस्टिकला मिस करत असताना अजून एक वाईट घोषित केलाय पंचांनी. पंचांच्या भूमिकेत पाहू शकाल स्वतः आयोजक असतील अजय टोपले आणि प्रकाशजी निरगुडा. फटका चांगला होता, पूल करण्याचा प्रयत्न होता. गोल्डन स्पॉटचा हा चेंडू होता, धावांवर अंकुश लावलं गेलाय, परंतु मैदानातही अंकुश आहे. त्या अंकुशला या अंकुशावर पाणी द्यावं लागेल आणि धावा कुठेतरी चालू करावं लागतील. अंकुश मी तर म्हणेन या ठिकाणी चुका करतोय, कारण संतोषच्या बॅटमधनं धावा येत आहेत. संतोषला ऑन स्ट्राईक येणं खूप गरजेचं आहे. 8 चेंडू 22 या धावसंख्येवर अद्याप खेळ केला जातोय. टीम बघितली गेली तर बहुनोली संघाच्या माध्यमातून सिंगल डबल जरी चालू ठेवली तरी चांगला स्कोर पाहायला मिळेल. चेंडूला जज केलं जाते शेवटच्या मुवमेंटला. लॉंग ऑन मध्ये चेंडू या ठिकाणी धोक्याची घंटा होती, सोडला गेला. त्या ठिकाणी नितेश होता, एक चांगला गोलंदाज आहे. पिवनचं षटक त्याच्या माध्यमातून हाताळलं गेलं. 1 शॉट 2 धावा ना. येस, या 2 धावीच्या मदतीने आपल्यावर धावसंख्या आपण पाहू शकाल 38 धावा लागल्या गेल्यात. अजूनही सलामीची जोडी मैदानात. फटका चांगला आहे, ओव्हरपिच चेंडू होता, पुल अँड पॉवरफुल अँड सक्सेसफुल. बराच काळ शांत होता हा फलंदाज. इथून आता कुठेतरी जिम्मेदारी घेतली गेल्या आणि या ओव्हरचा शेवट गोड करत असताना टीम आपण पाहू शकाल अमित इंजिनियर 11 बहुनोली या संघाचा हा फलंदाज. अंकुश लागलं होतं आणि अंकुशला या अंकुशाचं दडपणात ठेवून मात्र तो फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 44 धावा ऑन बोर्ड या ठिकाणी पाहायला मिळतात. याच दरम्यान या कडक आणि तळतळत्या उन्हात मात्र पाहुण्यांचं आगमन झालं गेलंय. ग्रुप ग्रामपंचायत कारावचे एक चांगले नामवंत समाजसेवक, युवा नेतृत्व आणि याच विभागातील कारावचे कर्मचारी
भावेश सर यांचं आगमन झाले गेले, त्यांचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत. साहेब या आपलं कॉम्बॉक्स मध्ये सहर्ष स्वागत आहे. आज ठिकाणी आपण पाहू शकाल अद्याप 3 ओव्हर समाप्त झाल्या, 44 धावा धापलकावर लागल्या गेल्यात. विशाल येतोय गोलंदाजी मार्कवर, कॅमेरामॅन इन कडनं त्यांचंही या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत असेल. धावा थांबवाव्या लागतील कारण खूप साऱ्या धावा झाल्या गेल्या त्या ठिकाणी. पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा, दुसरी ओव्हर चांगली होती परंतु तिसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा चांगल्या धावा पाहायला मिळाल्या. मिस टायमिंग हा शॉट होता, सेकंड स्लिपचा शतरक्षक उपस्थित होता त्या ठिकाणी. मात्र पहिला आदरा संतोषात सुरुवात लागत असताना टीम अमित इंजिनियर 11 बोहनोली या संघाला. पहिल्याच चेंडूवर या ठिकाणी मात्र फलंदाज बाद केलाय. हा चेंडू चांगला आहे त्या ठिकाणी. मिसफील्ड पाहायला मिळते अनिलच्या माध्यमातून. अनिल एक चांगले यष्टीरक्षक आहेत परंतु आता कुठेतरी या ठिकाणी मात्र चुकी करत असताना. खेळ आहे, क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये चुका तर होतच राहतील. चढ उतार नेहमीच पाहायला मिळतात. या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर खडकी गावचा एक सुपुत्र वांगणी बदलापूर संलग्न असोसिएशनला या ठिकाणी मात्र नेहमीच त्यांचा आवाज ऐकला जातोय. हाही चेंडू चांगला होता, टॉप एज लागली होती त्या ठिकाणी. एकच धाब असेल. खडकी गावचे आन बान शान आमचे परम मित्र आणि याच विभागातील एक जवळील आवाज सोनूजी आगिवला यांचं आगमन झाले गेले, त्यांचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय त्या ठिकाणी बघितली गेली तर फटका या ठिकाणी मात्र पूल करण्याचा होता परंतु फसला जातोय. बाईच्या स्वरूपात एक धावेने अजयजी टोपले सांगत असताना त्या ठिकाणी बघितले गेले तर कारागावचे एक चांगले आयोजक आहेत. हा पटका चांगला आहे, ओव्हरपिच चेंडू होता. खेळाडू कक्षाला सलामी देत असताना अंकुशा बॅट मधनं अजून एक धमाका आणि या षटकाराच्या मदतीने धावफलकावर धावसंख्या 54 धावा. बघा अनिलने चेंडू सोडला त्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक रोटेटचा हा इथून मात्र कुठेतरी त्रास होत असताना टीम दहिसर ब या संघाला. हाही चेंडू चांगला आहे, पूल करण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट ऑन फुलचा हा चेंडू होता परंतु पंच सांगत असताना लाईन थोडीशी खराब आहे. वाईट चेंडू घोषित केला आहे वाईटच्या स्वरूपात. धावफलकावर धावसंख्या आपण पाहू शकाल ऑनबोर्ड 55 धावा. हाही पटका चांगला आहे, पूल करण्याचा प्रयत्न होता. नो मॅच लाईन मध्ये चेंडू चालला आहे. सागर चेंडूला कव्हर करत होता. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव सुद्धा आरामातरित्या कंप्लीट. अनिलचा विचार केला तर डोक्याला हात लावून होता त्या ठिकाणी. सागर जे आपण थर्ड स्लिपला पाहताना ते त्यांचे सुपुत्र आहेत 666 आणि वडील पाहिले गेले तर यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात. हा पटका चांगला आहे, गॅपमध्ये चेंडूला फेकून दिला त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आहे, वॉल क्षेत्ररक्षण आणि ते अतिगायाने संकटात नाही. अंकुशला थांबायचं होतं परंतु त्या ठिकाणी यस ओव्हर समाप्त. 4 ओव्हर समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या या ठिकाणी लागल्या गेल्यात 58 धावा. येणारे 24 चेंडू आणि 59 धावा बनवायच्या या ठिकाणी. टीम आपण पाहू शकाल दहिसर ब या संघाला. जोपर्यंत सागर आणि अनिल मैदानात थांबतील तोपर्यंत या धाबा चेस केल्या जातील एवढा कॉन्फिडन्स तर आहे. टीम आपण पाहिले गेली तर दहिसर ब या संघामध्ये परंतु तेवढ्याच ताकदीचा संघ या ठिकाणी आज आपल्याला मात्र नामकरण वेगळं पाहायला मिळतंय कारण स्पॉन्सरशिप मिळाले असेल. अमित इंजिनियर 11 बोहनोली या संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. आज कुठेतरी एक रुपेश पादेरची कमतरता थोडीशी भासली असेल परंतु ती भासून दिली नाही आहे मी तरी म्हणेन.
कारण एक हार्ड इटर आहे या संघाचा विचार केला तर बोनोली संघाचा. चांगल्या धावा बनवल्यात. रुपेशची थोडी कमतरता या ठिकाणी भासली नाही, कारण धावा बनल्या गेल्या त्या ठिकाणी बघितलं गेलं 58 धावा, येणारे 24 चेंडू आणि बघितलं गेलं तर 59 धावा बनवायच्या आहेत. मायक्रोफोनवर करूया बदल, या ऐकूया आयोजक स्वतः असतील आणि श्री योगीजी विजयजी ढोके. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर या. 24 चेंडू 59 धावा डिपेंड केल्या जातील की बनल्या जातील, या ऐकूया विजयजी ढोके यांना. बासमान चला जायचंय. थँक्यू सो मच मनोजी उघडे सर. अगदी आपण चांगला गोड आवाज ऐकला आमच्या पारिवारिक सदस्य मनोजी उघडे सर यांचा. आपण पाहू शकाल आमचे मान्यवर खडकी गावचे 2 मान्यवर पाहतोय, सोनूजी आगुले सर आणि प्रवीणजी निरगुडा. आणि त्याच दरम्यान आमचं गाव वांगणे गावचे एक चांगलं व्यक्तिमत्व भावेश सर यांना आपण सकाळच्या सत्रामध्ये व्यासपीठावर पाहतोय. अगदी पाहायला गेलं दुसरी मॅच पाहतोय अमित इंजिनियर 11 बोहनोली विपक्ष दैसर बी हा सामना पाहतोय. आणि हा सामना पाहत असताना 2 फलंदाज यावेळेस मैदानामध्ये पाहतो. पहिल्या इनिंगचा खेळ संपन्न झालाय आणि पहिल्या इनिंगमध्ये धावफलकावर धावा लावल्या गेल्या. टीम बोनोली संघाकडून तब्बल 58 धावा आणि 59 धाबेची गरज आहे टीम दैसर बी संघाला. या खेळपट्टीवर धावा बनतायत आणि त्या बनवाव्या लागतायत. आता पाहूया 2 फलंदाज यावेळेस रवाना झालेत मैदानात. पाहतो आपण 2 फलंदाज यावेळेस राहुल आणि सागरला पाहतोय आणि गोलंदाज ट्रायकर पंडितला पाहतोय. अगदी जुना जाणता खेळाडू. यावेळेस स्ट्रायकिंग एंडवर राहुल आणि नॉन स्ट्राईकला सागर ही जोडी पाहतोय. अगदी पाहायला गेलं तर लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन यावेळेस या मैदानावर पाहटवलं जात आहे. अगदी पाहू शकाल आपण आमदार चषक 2025 पर्व 7वे श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ खाराव या संघाचं दमदार आयोजन पाहतोय आणि अगदी चमचमत्या ट्रॉफीज पाहतोय आपण. पाहू शकाल आमच्या स्क्रीनवर अगदी दोन्ही अँगलने सामना कव्हर केला जातोय. अगदी प्रत्येक संघाला प्रत्येक खेळाडूला इथं मानाने आणि सन्मानानं आपलं खेळाचा दर्जा दाखवता यावा यासाठी स्पर्धा. अगदी पहिलाच बॉल अगदी पट्टी स्ट्रोक दाखवायचा होता. स्लोवर डिलिव्हरी गतीमध्ये परिवर्तन. पहिला बॉल फेकत असताना गोलंदाज पंडितला पाहतोय. पिवळचा षटक, या षटकामध्ये टीम दैसर बी संघाला धावा बनवाव्या लागतील. हा बॉल सोडू दिलाय. आता मात्र लाईन खराब पाहायला मिळते. पहिला टप्पा चांगला होता आणि परंतु आता आपण पाहू शकाल टप्प्यावर थोडीशी लाईन खराब पाहायला मिळते. 2 षटक P1 हा बॉल इथे फटका चांगला. कॅप्टन सिलेक्शन बॉल थांबणार नाही. बॉल जाईल लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. हा येईल पहिला धमाका करणारा श्री गणेशा होत असताना टीम दैसर बी संघाचा चौकार. अगदी दूरवरचा प्रवेश केलाय मी तर म्हणेन टीम दैसर संघाने आणि नावाजला साजेप्रमाणे इथे मात्र बॅटिंग करावी लागेल. अगदी एवढा लांबून आल्यात खेळ चांगला करावा हीच अपेक्षा करतो. हा बॉल पाहावं लागेल. पुन्हा एकदा वाईट बॉलचा इथे कॉल येतोय. आपण पाहू शकाल इथे आमचे 2 नामांकित पंच पाहतोय. अजय टोपले सर आणि प्रकाश निरगुडा सरांना पाहतोय. यावेळेस ऑफिशियल पंच पाहतोय आपण. हा बॉल पुन्हा एकदा जाऊ दिलाय. पुन्हा एकदा या षटकाचा 3रा बॉल वाईट आलाय. आपण पाहू शकाल आपल्या स्क्रीनवर. पहिला बॉल डॉट, 2रा बॉल वाईट, 3रा चौकार, 4था वाईट, 5वा वाईट आणि आताचा हा बॉल कशा प्रकारे फेकला जातोय. अगदी 2 बॉल फेकलेत आणि 2 बॉल 7 धावा खर्च केल्यात. टीम बोनोली बी संघ हे जोरदार अपील केली जाते. पाहू शकाल इथे
गोलंदाजाकडून अपील नव्हती आणि यष्टीरक्षक मात्र ओके. टीम रिव्ह्यू पाहायला मिळतो आपण इथं. यस विकेट असेल. आपण पाहू शकाल अगदी मिडल स्टंपवर बॉल पिच होत असताना इथे पाहायला मिळतोय. यस आपला 12वा खेळाडू आहे. विकेट आहे. तर आपण पाहू शकाल आमच्या मान्यवर विश्वनाथजी शेलवले यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करूया. नवीन फलंदाज आल्या बॅटचा स्पिन करत असताना तडाखा दाखवला जातोय समालोचन कक्षेला. यावर दिला जातोय सलामी आणि फलंदाज पाहतोय नवीन सुनील याचा बॅट मधून षटकार. अगदी पाहायला गेलेला 1 डाऊनचा फलंदाज मैदानात आलाय आणि इथे मात्र आल्या मोठा फटका पाहायला मिळतोय. षटकार दाखवलाय. आगास केलाय. पंडित या गोलंदाजावर चढवला गेलेला आडवा बॅटने खेळलाय. जोरदार अपील आणि इथे पंचांचं बोट आकाशामध्ये. ही मात्र खेळाडू वृत्ती आहे. पाहू शकाल आपण सुनीलला पंचांचा निर्णय देखील आला नाही आणि बॅटिंगचा क्रीज सोडला होता. ही खेळाडू वृत्ती प्रत्येक खेळाडूमध्ये असणं खूप गरजेचं आहे. कौतुक केलं जाईल इथं सुनीलचं. पंचांच्या विकेटची वाट देखील पाहिली नाही आणि ते स्वतः आपले क्रीज सोडत असताना पाहायला मिळतोय. दैसर संघ अगदी लांबून आलाय. चांगला खेळ करावा लागेल आणि तो खेळ करत असताना मैदानामध्ये 2 विकेट लागले जातात. षटकार आल्यानंतर कुठेतरी थोडासा कॉन्फिडन्स वाढला होता फलंदाज सुनीलचा आणि इथे मात्र विकेट पाहायला मिळाले. नितेश आलाय नवीन फलंदाज. त्याला इथं बेट केलाय. चकवा दिलाय. ओव्हरचा शेवट झालाय गोड. अगदी 2 विकेटच्या साहाय्याने धावफलकर धावा झाल्या 13. चला टीम बनवली. जास्त वेळ नका घेऊ मित्रांनो. फिल्डिंग लावून घ्या. तर यापुढील होणारा मॅच खडकी विपक्ष बनवली बी. दोन्ही टीमचा कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचं आहे. 18 बॉल आणि 46 धावेची गरज आहे. 18 बॉल आणि 46 धावेची गरज. नवीन गोलंदाज नरेश चिडेला पाहतोय यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवर. चला बनवली बी संघाचा कॅप्टन आणि खडकवाडी टीमचा कॅप्टन
टॉस उडवायला, टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचंय. दुसऱ्या षटकाला होती सुरुवात. 18 बॉल आणि गरज आहे 46 धाब्याची. पहिलाच बॉल यावेळेस पाहतोय वाईड आलाय नरेश. आता सामना थोडंसं समीकरण सोपं होतंय दहिसर संघासाठी. 18 बॉल आणि 46 धाब्याची गरज. मैदानात अगदी सामना पाहतोय आपण. बनवली विपक्ष दहिसर यावेळेस हा बॉल जाऊ दिलाय. आणखीन एक वाईड बॉल पाहायला मिळतोय. चांगली इथे पाहायला मिळते. फलंदाज सागरला पाहतो यावेळेस मैदानात. अगदी जबाबदारी घ्यावी लागेल. सलामीला आलाय मी तर म्हणेन सागर. हा फटका चांगला आहे, फेकून दिलाय. बॉल थांबणार नाही. सीमारेषा पार स्क्वेअर लेगला धमाकेदार शॉट. फाईन लेगच्या डोक्यावरून चौकार. अगदी हा फटका चांगला होता. सागर आहे तोपर्यंत कुठेतरी अशा अपेक्षा असतील टीम दहिसर संघाला, ज्याच्या बॅट मधून एक मोठा फटका पाहायला मिळतोय. अगदी पाहू शकाल आपण मैदानामध्ये टीम एका बाजूला दहिसर बी. बॅटिंगचा क्लास दाखवला जातोय यावेळेस. कव्हरला आधीचा फाईन लेगला आणि आताचा कव्हरला देखना फटका. जिथे क्षेत्र खाली अगदी गॅप शॉट सिलेक्शन पाहायला मिळतात. अगदी अचूक नजर ठेवून बॉलवर टप्प्यावर अचूक नजर ठेवून फलंदाजी केली जाते. सागरला पाहतोय अगदी 59 धावांचा पल्ला पार करायचा आहे आणि सागरचा इथे फलंदाजी चांगली पाहायला मिळते. सागर हा फलंदाज पाहतोय अगदी चांगलं बॅटिंग करत असताना मैदानात पाहतोय. अद्याप चांगले बॉल फेकावे लागतील नरेशला. 16 बॉल आणि 36 ची गरज आहे. पाहूया कशा प्रकारे बॅटिंग केली जाते मैदानामध्ये. एका बाजूला बनवली अमित इंजिनिअरिंग 11 बनवली आणि दुसऱ्या बाजूला दहिसर बी. हा फटका देखील त्याच रिझनला, तोच फटका. जणू काही मागच्या बॉलचं कॉपी बुक दाखवलं जातोय की काय. आणि आणखीन एक त्याच रिझन मध्ये कव्हरला देखना फटका पाहायला मिळालाय. बॅक टू बॅक 2 चौकार पाहायला मिळाले. अगदी फलंदाजाला अगदी टप्पा समजून येतोय. बॅक टू बॅक 3 चौकार पाहायला मिळाले. आता आपण पाहायला गेलं पहिल्या मॅच मध्ये हरेश निरगुडा यांनी षटकाराची हॅट्रिक केली होती. पहिल्याच ओव्हरवर 3 बॉल 3 षटकार. त्यानंतर बालू कडले पाहिलं पहिल्याच ओव्हरमध्ये सेकंड इनिंग मध्ये बॉलिंग करत होता आणि 3 बॉल 3 विकेट घेतले. आणि आता फलंदाजी सागर करतोय 3 बॉल 3 चौकार. म्हणजे पाहायला गेलं तर प्रत्येक खेळाडूला, क्षेत्ररक्षकाला, यष्टीरक्षकाला आणि त्यानंतर बॅट्समनला इथे खेळपट्टी साथ देत असताना पाहायला मिळते. आणि आणखीन एक चौथा देखना फटका पाहायला मिळतोय. सागर अत्यावी चांगली बॅटिंग करतो मी तर म्हणेन. सलामीला आलाय. एका बाजूने 59 धावांचा पाठलाग करायचा होता आणि तो पल्ला पार करत असताना सागरच्या बॅट मधून 4 चौकार पाहायला मिळतात. अगदी चांगली बॅटिंग पाहतोय. नरेश चिडेवर यावेळेस आता हल्ला चढवला जातोय. पंडितचा विचार केला 2 विकेट आणि 13 धावांवर खेळत होता, परंतु आता गरज आहे 14 बॉल आणि 28 धावेची. हा फटका देखील चाकणा आहे, चांगला आहे. नजाकत पाहायला मिळते. अगदी शेवटच्या मुमेंट पर्यंत बॉलवर नजर ठेवली जाते. फलंदाज पाहतोय 5 बॉल आणि 5 चौकार खेळत असताना सागर. आणि विक्रम केला जाईल का आजच्या पहिल्या दिवसामध्ये. पाहूया 6व्या बॉलला 6वा षटकार येतोय का. फलंदाज चौकार येतोय का फलंदाज सागरच्या बॅट मधून. अगदी विक्रमी फलंदाजी पाहायला मिळाली. जिथे क्षेत्र खाली तिथे चौकार, जिथे क्षेत्र खाली तिथे चौकार. आता मात्र टीम बनवली संघाला भाग पाडलं जात आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. यष्टीरक्षक चेंज झालाय. अंकुश चिडे आलाय. पाहतोय आपण अगदी क्लोज किपिंग केली जाईल का अंकुश चिडेच्या माध्यमातून. परंतु काहीतरी रणनीती आता आखून अंकुश चिडे एस्टनच्या पाठी पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने टीमचा कॅप्टन आत्ता मात्र एस्टनच्या पाठी.
परंतु सागरची चांगली मात्र बॅटिंग केली जाते. 5 बॉल आणि 5 चौकार आलेत. 6वा बॉल 6वा चौकार आला तर इथे मात्र पहिल्या दिवशी विक्रम रचला जाईल. यावेळेस फटका चांगला होता. बॅटच्या टोला बॉल लागला, क्रीजला लागला, अडवला गेला. अवधी होता एक धाव चोरण्याचा आणि स्ट्राईक मात्र स्वतःकडे ठेवत असताना षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय. अगदी 36 या धावावर दुसऱ्या ओव्हरचा खेळ संपन्न झालाय. आता गरज आहे 12 बॉल आणि 23 धावायची. विचार केला तर प्रत्येक ओव्हर मागे अगदी चांगली बॅटिंग करावी लागेल टीम दहिसर बी संघाला. चला खडकवाडी टीमचा कॅप्टन आणि बनवली बीचा कॅप्टन टॉस बॉक्समध्ये टॉस सोडवण्यासाठी जॉईंट व्हायचं आहे. चला फास्ट या टीम बनवली आणि खडकवाडी या दोन्ही टीमचं कॅप्टन मध्ये इथे टॉस केला जाईल. आता इक्वेशन पाहतोय 12 बॉल आणि 23 धावेची गरज आहे. मैदानात सागर स्वतःकडे स्ट्राईक ठेवत असताना चांगलं बॅटिंग केली जाते. नवीन गोलंदाज संतोषला पाहतोय तिसऱ्या ओव्हरसाठी आलाय. तर दोन्ही कॅप्टन इथं टॉस बॉक्समध्ये आमच्यासोबत जॉईन केले जातील. तर मी विनंती करतो आमच्या परसू कांबडी सरांना की आपल्या हस्ते इथे टॉस करायचा आहे. तर क्षमा असावी विश्वनाथजी शेलोले साहेब या आपल्या हस्ते टॉस केला जाईल. यावेळेस फटका चांगला आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक होता परंतु 2 क्षेत्ररक्षकांना भेदून बॉल चाललाय सीमारेषा पार. देखना दमदार फटका चौकार. टॉस का बॉक्स मध्ये टॉस केला जातो. आपण पाहू शकाल आमचे मान्यवर विश्वनाथजी शेलोले यांच्या हस्ते मात्र टॉस का बॉक्स मध्ये आपण टॉस केला जातो. या पुढच्या मॅचचा खडकवाडी विपक्ष भवनोली बी टॉस जिंकलाय टीम खडकवाडी संघाने. सागरला पाहतोय यावेळेस बॅटच्या एडला बॉल लागलाय आणि इथे धाव चोरली जाते. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. 2 फलंदाज पाहतोय एका बाजूला नितेश आणि दुसऱ्या बाजूला सागर. पाहायला गेलं तर फिल्डिंग टॉस जिंकलाय खडकवाडी टीमने आणि फिल्डिंग प्रथम साकारली आहे. तर बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय बनवली बी संघाला. तर लगेच तयार राहायचं आहे. हा यावेळेस फटका चांगला आहे. पुन्हा एकदा गॅप आहे. क्षेत्ररक्षक होता त्याच्या अवकाच्या बाहेर बॉलला फेकून दिलाय. दमदार फटका पाहतोय चौकार. आता मात्र थोडासा लांब ठेवला फिरायला बैल होता. नितेश देखील चांगले बॅटिंग करतोय. विचार केला टीम दहिसर संघाचा तर अद्याप ही चौकाराची आतिषबाजी चालली मैदानामध्ये. चांगलं बॅटिंग केली जाते. 9 बॉल आणि 14 धावेची गरज. आता मात्र समीकरण सोपं होत असताना पाहायला मिळत आहे. यावेळेस तिसऱ्या पंचांकडे आपण पाहू शकाल रेफर केलं जातं तिसऱ्या पंचांना. इथे मात्र पाहतोय आपण दुसरा अँगल चेक केला जाईल. ओके नॉट आउट असेल. अगदी पाहायला गेलं तर सेफ आहे फलंदाज. यावेळेस फटका चांगला आहे. इथे फटका दर्जेदार पाहायला मिळतोय. इथे पाहू शकाल गली पॉइंट मधून बॉल काढला गेलाय. चौकार पाहायला मिळाला. समीकरण सोपं होते दहिसर संघासाठी. आता चांगली बॅटिंग पाहायला मिळते. 7 बॉल आणि 10 धावेची गरज. अजूनही सामना बॅलन्स आहे. हा एखादा बॉल डॉट आला तर शेवटच्या ओव्हर मध्ये मॅचला मजा येईल. परंतु नितेश देखील चांगली बॅटिंग करतोय. फुल टॉस बॉल होता. यावेळेस भिरकवण्याचा प्रयत्न लेग स्टिकच्या बाहेरून जाणारा बॉल. अंकुश चिडेला बीट करून गेला होता
परंतु बॉल आलाय वाईट. अगदी नशिबाची साथ मात्र पाहायला मिळते टीम दहिसर संघाच्या बाजूने. आता मात्र समीकरण 7 बॉल 9ची गरज आहे. हा बॉल चांगला आहे. मी आधीच म्हटलं होतं एखादा बॉल शेवटचा बॉल का डॉट आला तर शेवटच्या ओव्हरमध्ये मॅचला मजा येईल. आता समीकरण आहे 6 बॉल आणि 9 धाबेची गरज. फलंदाज अजून जोपर्यंत सागर मैदानात आहे तोपर्यंत सर्व काही शक्य आहे, परंतु यावेळेस गोलंदाजी देखील अगदी टिचून करावी लागेल. 6 बॉल आणि 9 धावेची गरज. 6 मध्ये 9, 9-6 कोणता संघ इथे विजय होतोय? दहिसर बी के अमित इंजिनिअरिंग 11 बोनोली. फटका शॉर्ट पिच बॉल फेकून दिलाय लांबच लांब. धमाका षटकार. यावेळेस विनिंग षटकार पाहायला मिळतोय. अगदी मॅच फिनिश केली आहे. सागरला पाहतोय आपण. तर मॅन ऑफ द मॅच साठी यायचे जास्त वेळ नका घेऊ. चला सागर या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. 10 बॉल 38 धावांची बहारदार केली. सागर ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. आमचा 12वा प्रतिनिधी होता टीम दहिसर संघाचा. त्याने आधीच कॉल दिला होता जोपर्यंत सागर मैदानात आहे तोपर्यंत आम्ही हारणार नाहीत, आणि तसंच झालं. सागरने अगदी मॅच फिनिश केली पाहायला गेलं तर.